नमस्कार मित्रांनो, जय श्रीराम. सर्वांना सस्नेह मनापासून नमस्कार. 20 तारखेचं इलेक्शन आहे. 23 तारखेला त्याचे निकाल आहेत. सुनिश ज्योतिष सेवाच्या माध्यमातून ज्योतिषीय व्याख्येतनं किंवा मी मागं म्हटलं त्याप्रमाणे ज्योतिषामध्ये हे सगळे एकदम एकत्र बांधून प्रिडिक्शन करणं अवघड असतं. लोक करतात, कसे करतात मला माहिती नाही, कारण की बऱ्याच गोष्टी आहेत. राज्याचं नाव, शहराचं नाव, मतदारसंघाचं नाव, उमेदवाराचं नाव, करणारा मतदार एवढा लाखो लोकांचा. त्यामुळे प्रिडिक्शन कुणाच्या पत्रिका, कुणाच्या राशी पाहणार. फक्त बेसिक फॉर्म्युला जो मी नेहमी वापरतो तो फॉर्म्युला या ठिकाणी मी केलेला आहे की उमेदवाराचे नामराशीप्रमाणे, नावाप्रमाणे येणारी नामराशी, पक्षाचं नाव आणि त्यावेळेसचं 20 तारखेचं 23 तारखेचं ग्रहमान याची मेघ बांधून हे प्रिडिक्शन मी नेहमीसारखं करतो आहे. पुणे शहरात मी राहतो, त्यामुळं पुणे शहरातलं प्रिडिक्शन करायचं झालं तर नामराशी म्हणजे उमेदवाराची नावाची रास, त्याचा पक्ष, त्याच्याप्रमाणे येणारी रास, पश्चात 20 तारखेचं ग्रहमान आणि 23 तारखेचं ग्रहमान यानुसार पुण्यामध्ये सर्वात प्रथम तुम्हाला सांगायचं झालं तर खडकवासला मतदारसंघामध्ये भीमराव अण्णा तापकीर यांचा विजय होईल असं मला वाटते. पश्चात कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील येतील असं वाटते. पुणे कॅन्टोन्मेंटमध्ये मात्र मला थोडंसं चित्र वेगळं दिसतं आहे. किंबहुना एक कंकणभर का होईना सरस असं बागवेंचं चित्र मला दिसतं आहे. शिरोळे शिवाजीनगर मतदारसंघातनं लागतील. भोरमध्ये काँग्रेसचा उमेदवार निवडून येईल. तळेगावच्या ह्याच्यामध्ये शेळके जे आहेत अजितदादा गटाचे, त्यांचा विजय मला वाटतो आहे. वळसे पाटील आंबेगावमध्ये जे आहेत त्यांचं जरा मला पारडं यावेळेला कमी वाटतं आहे. म्हणजे मला थोडंसं 19-20 वाटतं आहे. वळसे पाटलांचं थोडंसं अवघड वाटतं आहे. त्यानंतर वडगाव शेरीमधनं बापू पठारेंचं ग्रहमान किंवा जनरली ज्योतिषी गोष्टी सगळ्या अनुकूल आहेत, त्यामुळे त्यांचं पारडं मला जड वाटतं आहे. हा सगळा लेखाजोखा आहे. पश्चात महाराष्ट्राच्या स्तरावरती गेल्यानंतर भाजपा म्हणजे 5% किंवा 5 सीटांचं परिणामामध्ये पुढं मागं होईल. भाजपा 85 ते 90, एकनाथ शिंदे गट 40 ते 45, अजित पवार गट 15 ते 20 फटका मला त्यांना बसेल असं वाटतं आहे. शरद पवार गट यांना फायदा होईल, ते 35 ते 40 सीटा आणतील. काँग्रेस सरासरी 15 ते 20 आणि उद्धव ठाकरे गटाला फटका बसेल, ते सुद्धा 20 ते 25 असं माझं प्रिडिक्शन आहे. मी परत रिपीट करतो. 90च्या घरामध्ये भाजपा, 40 ते 45 शरद पवार गट, 40च्या आसपासच एकनाथ शिंदे गट, मनसे 5 ते 10, अपक्ष 10-20 आणि अजित पवार उद्धव ठाकरे 20च्या आसपास, 15 ते 20 मी जे म्हणले त्याच्या आसपास अशा स्वरूपात विजयी उमेदवार होतील असं मला ज्योतिषीय व्याख्येतनं वाटते. याच्यामध्ये मगाशी म्हटलं तेच की खूप डीप, खूप खोल प्रत्येकाचं कुंडली पाहून वगैरे असं न करता नामराशीनुसार त्यावेळेसचं ग्रहमान याची जुळवाजुळव करून मी हे प्रिडिक्शन दरवेळेला इलेक्शनला करतो त्या पद्धतीत केलेलं आहे. बघूयात काय होतं आहे. हा ज्योतिषीय माझे सेवा किंवा अभ्यास आहे जो मी अगदी त्या सगळ्या मांडून नामराशीप्रमाणे मांडून केलेला आहे. आणि ह्याचा सारांश एवढाच आहे की 90 सीटाच्या घरात भाजपा जर का आलं, 40 एकनाथ शिंदे आले, 15 ते 20 अजित पवार गट आला, 5-10 मनसे आले, तर मग महायुती सत्तेकडे वाटचाल करेल असं मला वाटतं आहे. आणि शरद पवारांचा मात्र करिश्मा जोरात राहणार आहे. त्यामुळं ते 40च्या घरात, 40-45 सीटाच्या घरामध्ये ते उमेदवार निवडून आणतील. त्यांच्या उमेदवारांच्या नामराशीनुसार, त्यांच्या पक्षाच्या नावानुसार राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे बाबा तूळ येतो आहे, नावाने प्रकाश नावाने उमेदवार आहे, तर कन्यारास येते, असं हे प्रिडिक्शन आहे. त्यानुसार असं घडेल असं मला वाटतं आहे. आणि महायुती सत्तेकडे जाईल, महायुती सत्तेमध्ये येईल. मी परत मगाशी म्हणल्याप्रमाणे शरद पवारांचे ग्रहतारे जोरात आहेत, त्यामुळे एखाद्या वेळेला शरद पवार पण सत्तेमध्ये येतील असं मला वाटते. पण राजकीय उलटापालट, राजकीय घडामोडी या ज्योतिषामध्ये बसत नाहीत. त्यावेळेला काय त्यांची जुळवाजुळव होईल, कोण 15-20वर येईल, कोण 10-20वर झालं मला माहिती नाही आहे. पण शरद पवार गट आणि भाजपा हे 1 आणि 2 नंबरचे पक्ष राहतील असं मला वाटतं आहे. नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, सर्व ठिकाणी शेअर करा, सर्व ठिकाणी पाठवा. जे माझं मत ज्योतिष अभ्यासानुसार आहे त्यानुसार मांडलेलं आहे मी, ते कसं वाटलं तेही सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि सुनिश ज्योतिष सेवा जो चॅनल माझा यूट्यूबचा आहे तो सर्व ठिकाणी फॉरवर्ड करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्रीराम.